नांदेड येथे वामन महाराज जन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि शांततेत संपन्न। प्रतिनिधी डॉक्टर पृथ्वीराज सैंदाणे। नांदेड जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव 24 मार्च 2026 रोजी अत्यंत भावपूर्ण आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वामन महाराजांच्या समाधी मंदिरात भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली। नांदेड येथील या समाधी मंदिराची ख्याती मोठी असून येथे दर्शनासाठी येणारे भाविक आपली गाऱ्हाणी आणि इच्छा महाराजांच्या चरणी व्यक्त करतात। भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याचा अनुभव येत असल्याने दरवर्षी या उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे। या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणतीही दानपेटी नाही किंवा भाविकांकडून कोणताही आहेर स्वीकारला जात नाही। उलट दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा येथे सन्मान आणि सत्कार केला जातो। या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त चोपडा येथील हभप विजय देवरे महाराज यांनी वामन महाराजांच्या आख्यायिकेचे सुंदर वाचन केले। यावर्षीच्या अन्नदानाचा आणि महापूजेचा मान वामन महाराजांच्या भगिनी सौ सुमनबाई शिवदास गायकवाड, निमगव्हाण तालुका चोपडा सध्या राहणार कळवा ठाणे आणि त्यांचे भाचे ॲडव्होकेट संजय गायकवाड यांनी भूषवला। यावेळी शहाडा येथील सिद्धार्थ नन्नवरे यांनी सैंदाणे परिवाराचा सत्कार केला, तर गायकवाड परिवारातर्फे डॉक्टर पृथ्वीराज सैंदाणे यांचा गौरव करण्यात आला। या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक उपस्थित होते। यामध्ये पिंपराळा येथून जिभाऊ आणि संभाजीराव सैंदाणे, जळगाव येथून संजय कदम, दिलीपराव नन्नवरे आणि पितांबर नन्नवरे, कांदिवली येथून राजेंद्र सैंदाणे, संभाजीनगर येथून वामन मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे मालक प्रभाकर बाळासाहेब मोरे, तसेच अमळनेर, एरंडोल, शिरपूर, नरडाणा आणि ठाणे परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड गावचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य सुनील सैंदाणे आणि सैंदाणे परिवारासह गावातील सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि कर्म नेहमीच फळाला येतात, हा संदेश देत या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली। वामन महाराज होऊन जात आहे तर काही काळजी नाही म्हणे, होऊन जातो। त्यामुळे आमच्या भावाला भाऊ होता आमचा दिलदार, त्याला आणायला परवानगी दिली आहे आणि वामन महाराज बरोबर ते त्या बैलगाडीने प्रवासाला निघाले पुढे मोठ्या गाडावर। तर तिथे जाताना त्यांनी तिथे माझ्या आईने फक्त 100 रुपये त्याला दिले होते। तर ती नाही दोघं वामन महाराज आणि आमचा दिलदार हे डप वाजवायचे, डप बरोबर नेलं होतं। त्यांनी बैलगाडीने सामान सगळं नेलं होतं आणि तिथे गेले होते गडावर। तर तिथे त्यांची पूजा वगैरे आटोपली, सगळं काही झालं। मग म्हणे आता काय करतो म्हणे दिलदार, म्हणे वामन महाराज आणि ते दोघं त्या तलावावरून आंघोळ करून यायचे, त्या बायांना वगैरे आणि त्या मंदिर पायरीपर्यंत पोहोचायचे। त्यांचे ते पैसे घ्यायचे, तिथून आले की आणखी दुसरे घेऊन जावा असे त्यांनी 500-600 रुपये जमवले होते, त्या दोघांनी वाटून घेतले। त्याच्यातून आमच्या भावाला 100 रुपये जे दिले होते घरून आईने, त्याच्यात त्यांनी 300 रुपये आणून सोडले म्हणे। आई म्हणे तुझे 300 रुपये घे म्हणे, हा मोठा अनुभव आहे। आणि तो आणि दिलदारानं सांगितलंय वामन महाराज सांगितलंय की तू सदैव सुखी राहशील म्हणे, पूर्ण राहशील तू म्हणे, आणि एज्युकेशन तुझं असं आहे की तू पूर्ण होशील म्हणे आणि चांगली सत्ता गाजवशील। आणि त्याने त्याप्रमाणे खरंच आहे की माझा तो भाऊ लहान आज केळसर म्हणून रिटायर झालेला आहे। आता परवा मी त्याच्या लग्नामध्ये गेलो होतो, पण त्याचे आशीर्वाद आहेत की ते म्हणजे त्याचे आशीर्वाद त्यालाच नाही आहे की वामन महाराजांनी सेवा केली, ज्यांनी पाय धरलेले आहेत किंवा घेतलेले आहेत आशीर्वाद, ते माणसं पुढेच गेलेले आहेत। मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत, पाहिलेले आहेत। पण ते काही गोष्टी विजय देवरे महाराजांनी बरोबर कथन केलेल्या आहेत, त्या काही गोष्टी खऱ्या आहेत। त्याच्यात काहीतरी 2-4 गोष्टी अजून टाकणार आहे, पुढच्या वर्षी मिळेल आपल्याला। परंतु त्यांनी जी कथा सांगितली आपल्याला लिहिलेली, जेवढी त्या पृथ्वीराजने सांगितलेली त्याप्रमाणे त्यांनी केलेली आहे। त्यांनी कोणाच्या याच्यातून ऐकून त्यांनी साजरी केलेली आहे आणि ती माहिती तिथे घेतलेली आहे। तर ते पुढे चालून तर आमचा असा विचार आहे आता तर हे सगळं त्याच्या आशीर्वादाने पण हळूहळू घडतं आहे, तर ते घडणारच आहे। आणि मी प्रत्यक्षात वामन महाराज आल्यापासून तर त्यांना इथे आम्ही हे केलेलं आहे, ही समाधी इथे घेतलेली, त्यांनी इथे घेतली ती प्रत्यक्षात मी पाहिलेली आहे। अगदी झाड होतं, याचं भोपऱ्याचं झाड होतं, तिथे झाडं होती तिकडे, ते झाडंही आज पाहिलेली आहेत। मी स्वतः म्हणजे मी होतो जे शेतात यायचं, मी सुद्धा यायचं, मी सुद्धा म्हणजे आज त्यांच्या कृपेने पुढेच आहे। आम्ही मागे नाहीये, फार गरीब होतो आम्ही, पण फार श्रीमंत मनाने श्रीमंतच आहे, त्याबद्दल काही प्रश्न सांगायचा नाही। तर ती कथा यांनी जी बोलून दाखवली महाराजांनी ती खरी आहे।